मफलर म्हणा, शाल म्हणा, रुमाल म्हणा, जे गळ्यात टाकले आहे त्याला फक्त कमाल म्हणा. असं भर उन्हाळ्यात गळ्यात मफलर टाकून मी आलोय. सागर रामचंद्र काकडे यांनी आयोजित केलेल्या ओपन माईक कॉमन मॅनच्या कविता या कार्यक्रमाला आपला जिगरी कोवळ्या वयातला मॅच्युअर कवी पार्थ भेंडेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होता. त्यामुळे सूत्रसंचालन खुमासदार झाला असणार आहे. नवकवींना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सागरदादा हा कार्यक्रम जवळपास 4 वर्षांपासून घेत आहेत आणि या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असते, कारण कार्यक्रम तेवढा लोकप्रिय झालेला आहे ऑलरेडी. तर अशा आपल्या सागरदादाला पार्थनी अचानक मनोगत व्यक्त करायला लावलं. त्यामुळे ते असे थोडेसे गोंधळून गेले की काय मनोगत व्यक्त करू. परंतु कवी मनाचा माणूस असल्या कारणाने उभं जरी टाकलं तरी 1.5-2 तास आरामात बोलू शकतो, पण त्यांनी ते 1.5-2 मिनिटात आटपलं. त्यानंतर आमचे मित्र निखिल सुकरे, कवी, वक्ता, पत्रकार हे कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत. ते सुद्धा या परिवाराचा एक अविभाज्य भाग आहेत. तर त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हणून आम्ही त्यांनाच एक कविता सादर करायला लावली. ज्या व्यक्तीमुळे आपण सगळेजण जन्माला आलो, ही आपली आई, तिची आठवण आपल्याला प्रत्येकाला झाली पाहिजे. एक शेर घेतो की चांगला दिसतो जगाला काळ माझा, पैसा आहे, फिरतोय चांगलं, पत्रकारिता करतोय, कौतुक केलं एवढं. चांगला दिसतो जगाला काळ माझा, माये गिळते रोजचा दुष्काळ माझा, माये गिळते रोजचा दुष्काळ माझा. आणि त्यानंतर सारं ब्रह्मांड ज्या कवीची आतुरतेने वाट बघतं की ज्याला पोत्यात घालून हाणला पाहिजे, असे कवी जीवनाची आगाव येथे आपली कविता सादर करताना, कारण आम्ही कॉमेडीवाले माणसं आहेत. कविता करणे हा माझा पिंड नाही. आम्ही गडलो असतो प्राणपणाने, पण ही माझी खिंड नाही. हे बाता करत होते माझ्या चुली पेटवण्याच्या, हे बाता करत होते माझ्या चुली पेटवण्याच्या, यांनी मी शिवलेल्या दिव्याची ही वाद धुतली आहे. दिव्याची वाद धुतली, काय विचार आहे. हे बाता करत होते माझ्या चुली पेटवण्याच्या, यांनी मी शिवलेल्या दिव्याची ही वाद धुतली आहे. आणि मैताहून परतल्यासारखी नातात रे ही वैभवा, मैताहून परतल्यासारखी नातात रे ही वैभवा, बघ आज सापाने ही काल धुतली आहे. अरे वा वा वा. तर अशा दर्जेदार कवितांचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर मुक्ताई प्रतिष्ठानच्या कॉमन मॅनच्या कविता ओपन माईक येथे एकदा अवश्य यावं लागते. एवढा चांगला कवितांचा कार्यक्रम बुडाला सुखावणाऱ्या खुर्चीवर बसून अनुभवता येत असेल तर याहून अनेक वेगळे काय हवे माणसाला जगण्यासाठी. तर जवळपास 3.5-4 तासानंतर प्रत्येक कवीने आपली कविता सादर केल्याच्या नंतर सागरदादांनी या कार्यक्रमाचा समारोप केला आणि सगळ्यांना चहा पाजला. आणि एवढ्या साऱ्या कवींना हक्काचं मोफत व्यासपीठ उपलब्ध करून देऊनही जो माणूस चहा पाजतो, यापेक्षा अनेक काय मनाचा वेगळा मोठेपणा असावा. आणि तिने सांगितले जे खरे खरे म्हणून नेमका त्यातच मला का खोटेपणा दिसावा. तर अशी ही माझी शीघ्र कविता. आणि याच नोटवरती आपण आजचं ओपन माईक थांबूयात. धन्यवाद. आणि बऱ्याच मुली मला बघण्यासाठी रील बघतात, त्यांच्यासाठी हे सुखाचे 2 क्षण.